उगत बोलता है। उसका मैच हुआ दिल्ली का और इसका, उसका हाईलाइट देख ले। हाँ उसका भी हाईलाइट देख। हे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. फक्त माझ्या समोरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथे प्रॅक्टिस करणार आहोत मित्रांनो. हे बघा, दुपारी असतं ते इथपर्यंत पाणी येतं सगळं. हे सगळं नाहीतर पूर्ण हे वरती हे पूर्ण भरतं ना रे, एवढं भरतं. पण हे ही थोडी हार्ड सरफेस झाले. इथे बघा, हे असं अशी रेती आहे. ह्याच्यावर म्हणजे डाय वगैरे मारले तर थोडं लागत नाही, पण ह्याच्यावर मारले की लागणार. हेच आहे. समोरचा व्ह्यू बघा तुम्ही यार. झूम नाही रे, झूम केलं की हे होईल, ब्लर होईल. तर आम्ही इथेच प्रॅक्टिस म्हणजे आता ग्राउंड बंद आहे. 1 मे येणार आहे म्हणजे महाराष्ट्र दिवसासाठी. तर तिकडे काहीतरी सभा आहे ना, काय आहे सभा आहे तिथे. मग सगळं बांधून ठेवलं आहे. तर मग नेट्स वगैरे, मंडप वगैरे बांधून ठेवलं. तर नेट्स सगळे काढलेत पार्कातले. तर सर इथे घेतात फिल्डिंग प्रॅक्टिस. प्रॅक्टिस झालेली आहे आमची. आता हे बघा, इथे मस्ती चालू आहे यांची. नको श्रीधर, नको रे, शिव नको, ऐक, शिव नको. आत्ताच बोललो शिव्या नको आणि शिव्या घातलं. काय केलं एवढं माझी डायरेक्ट पावर टाकला असं ना. हे पण टाकणार डालू ना पक्का. जुग डालते. का प्लॅन आहे. काल जेवायचं होतं ना, काल खाल्लं असतं. नाही भाई, सरांनी व्हिडिओ बघितली नाही. रितेशचे आहे भाई, बाहेर आहे रितेश. पाठवणार सर. परत भेटली, बघू चला आता. किती रुपयाची सुपारी भेटली तुला त्याला जाळायची? त्याच्या बापाची इंडस्ट्रीज नाही आहे. एंटरप्राइज मोठा आहे, मोठा बिझनेस आहे. दादाचा कोहिनूर त्याला पण बनवलं. चल भाई, किसिंग बिसिंग झाली आहे ते. बॅट कोण घेणार रे? शिव्या कमी दे हा तू शिव्या कमी दे. जास्त शिव्या देतोय तू. हा, जास्त शिव्या देतोय. साहिल बॅट घेऊन ये ना, ती इथून चल ना. तिसरी माचिसची कांडी भेटली नाही. माचिसचा बॉक्स एकच कांडी आहे. मग आता ही अंडी वास बघ किती घाण येतं. बघू शकता, मी तुम्हाला दाखवलं होतं आधी सकाळी की जेव्हा येत होतं तेव्हा पाणी नव्हतं भरतं. आता पाण्याच्या लाट, हां माहितीच बोललो. आता लाटा येत आहेत, हे भरायला लागेल आता. तर नाही अरे नाही, काय झालं माहिती आहे का, मी विघ्नेश आणि अंकित येत होतो ना. तर मला हा बोलत होता, अंकित बोलत होता. बघ तुटलं बघ. मला अंकित बोलत होता कि हम अपन देख जब भी फिटनेस को आते थे ना बारिश में, तभी मैं इधर ही बैठता था और हाईलाइट देखता था. बोला हाईलाइट क्या बोलते हैं? हाई टाइडला हाईलाइट बोलत होता. हाईलाइट. मी बोललो भाई काय बोलतोय, जिंदगी झंड है. जो मला बोलतो मैं इधर बैठ के हाईलाइट देखता था. मला वाटलं मॅच बीच वगैरे असेल. कल वो इसका मैच हुआ दिल्ली का और इसका, उसका हाईलाइट देख ले. हाँ उसका भी हाईलाइट देख. आलो आहे प्रॅक्टिसवरून. 10:30 वाजले. आता दही खातो आहे. दही घेतले. तर बघू, अजून मम्मी चपाती टाकते, चपाती भाजी खाऊ नंतर. आणि मग फक्त काय भाऊ येणार आहे वाटतं, भाऊ आणि आत्या. कारण की मम्मी सॅटर्डेला गावी चालली आहे, गावी जत्रा आहे. तर त्यासाठी, कारण की पप्पांना सुट्टी नाही ऑफिसवरून, मग मम्मी जाणार आहे गावी आणि मम्मी आणि आत्या. मग त्यासाठी इथे दीदीला जेवण करावं लागणार आहे. आणि मग माझे भाऊ पण येणार आहेत इथे राहायला. मम्मी काय लगेच येणार, सॅटर्डेला जाऊन मंडेला येणार आहे. तर गरमी कमी वाटते. असं वाटतं आहे की
आपण यूज टू झालो आहे त्या गरमीला, म्हणजे आता या टेम्परेचरला यूज टू झालो आहे, म्हणून अशी ती गरमी पण सहन होत चालली आहे. सकाळी मी इथे जाताना ती एक क्लिप टाकेल मी थोडीशी. सकाळी मी ती ब्लॉग स्टार्ट केला होता इथूनच जाताना. कोणच नव्हतं रस्त्यावर रात्री, म्हणजे पूर्ण काळं होता, रात्र वाटत सकाळ होतं. तर मी असाच ब्लॉग सुरू केला आणि थोडं खूप ऑकवर्ड वाटलं, मागून सगळे चालत येत होते. तर ते अजून यूज टू नाही आहे मी, म्हणजे असं बाहेर वगैरे ब्लॉग करतो पण असं एवढं यूज टू नाही. मी 2 वाजले होता आणि मम्मीने जेवायला केलं आहे, ते जेवू मसूरची भाजी आणि चपाती वगैरे. तर आजची जी मॅच आहे RCB आणि SRH, खूप मस्त मॅच होणार असं मला वाटतं आहे, कारण की हैदराबादच्या ग्राउंडवर मॅच आहे आणि तिथेच हैदराबादने काहीतरी मुंबई समोर 277 मारले होते. तर आता RCBचे बॉलर आहेत, मला असं वाटतं 300 तर फिक्सच आहे. जर पहिली बॅटिंग असेल SRHची तर सिराज आला आता काय माहीत नाही विकेट घेईल की नाही, पण जर RCBची बॅटिंग असली पहिली की तरी पण 200 होऊ शकतात काय माहीत नाही, विराट कोहली वगैरे राहिला तर लास्टपर्यंत. तर तेच आहे, बघू आजची मॅच बघायची, मग लवकर येऊ जिम करून तेच तुम्हाला मला असं वाटतं 300 रन. हे काय आहे का, हे काय काय टाको काय टाको कुठे बघितलं, यूट्यूबवर ना? काय काय आतमध्ये काय टाकलं हे? भाजी येते बटाट्याची, तो नको. बटाट्याची भाजी आणि चपाती. हे कसलं आहे ते, जपान मधलं? हा तुला काय करायचं, खायचं काम कर ना. मग दे आता ते, चल मला. नाही अगं दे लवकर, जिमला जायचंय मला, ढोल दे पटकन. हे बघ, हे वाला घेता. ती मच्छी वाटते माहिती का, मच्छी कापलेली असते ना. हळू थांबा, खाली पाडतोय सारखं. खरं खारट झालंय काम. काय झालं, खारट नाही झालं? मला सांगायचं, मी तर बनवलं असतं. बापरे, जाऊ दे. सर आपल्याला दिलं. मग आता मी हे खातो. मित्रांनो, RCB आणि SRHची मॅच आहे, चालू होती. विराट कोहली खूप स्लो नॉक खेळला आहे. 41 बॉल्समध्ये 51 रन्स. हे खूप स्लोएस्ट नॉक आहे त्याची. एक्सपेक्ट नव्हतं आहे त्याच्याकडून हे. मला असं वाटलं होतं थोडं फास्ट खेळला पाहिजे, एक्सिलरेट करायला गेला तो पण जयदेव उनाडकटनी स्लोवर बॉल टाकला होता त्याला. शॉर्ट पिच आहे, त्यांनी पूल मारायला गेला, डीप स्क्वेअर लेगला कॅच पकडली, एडन मार्करने पकडली वाटतं. तर बघून तेच आहे, ऑब्वियस आहे, तो ट्रोल होणारच आहे. खेळला तरी ट्रोल होणार, नाही खेळला तरी ट्रोल होणार. ते काय नवीन नाही, त्यासाठी पण नाही आणि त्या फॅनसाठी पण नाही. मी पण त्याचा खूप मोठा फॅन आहे, त्याचा रोहित शर्माचा, ऑब्वियसली दोघांचा पण. आणि बघू आता 207 रन झाले, तर अजून झाले असते. तर मला असं वाटतं ही मॅच RCB जिंकेल, कारण की जयशाने काहीतरी वेगळी स्क्रिप्ट लिहिली असेल, ते इथून सगळे जिंकतील RCBचं काय माहीत नाही. बघू. विकेट गेली झाडे, जिंकणार आहे RCB आज. तो पॅट कमिन्स कधी खेळलेला नाही IPL, तो येऊन जिंकून जाईल आता. अरे पण ही गेलेली मॅच आहे आता, किती भरपूर रन पाहिजे त्यांना. कॅच नव्हती, उगाच मोबाईल द्या. नशीब गेला, जिंकले आता. मेन प्लेअर आउट झाले, क्लासेन आउट झालाय, ट्रेव्हिस हेड आउट झालाय, अभिषेक शर्मा, एडन मार्करम सगळे आउट झाले. तर मला असं वाटतंय आता जिंकणार आहे RCB, चान्सेस जास्त आहेत. मी तुम्हाला बोललो होतो जयशाची स्क्रिप्ट आठवते, तर मी दाखवत नाही आहे कारण की ते कॉपीराईट येतं आहे, TV वर दाखवत नाही. पण हेच होईल, मी पूर्ण मॅच बघणार नाही आता, कारण की RCB तर जिंकणार आहे, उद्या प्रॅक्टिसला जायचं आहे. तर हाच होता आजचा ब्लॉग. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.